नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक भरती महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे. त्यासाठी मित्रांनो, बिंदू नामवली अद्ययावतीकरणाचं काम आतापर्यंत युद्ध पातळीवर चालू आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की बिंदू नामवली अद्ययावतीकरणाच्या कामाला का वेळ लागत आहे. या ठिकाणी पहिल्यांदा मित्रांनो बिंदू नामवली तयार केली, त्यानंतर 16% आरक्षणाचा या ठिकाणी शासनाने निर्णय आणला. त्यामुळे पुन्हा एकदा रोस्टर बनवून ते तपासून घेणं संस्थेला, त्याचबरोबर जिल्हा परिषदांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना गरजेचं पडलं. त्यानंतर मित्रांनो पुन्हा 10% आरक्षण या ठिकाणी लागू केल्यानंतर 10% आरक्षणानुसार पुन्हा बिंदू नावली तयार करावी लागली आणि त्यानंतर ती मागासवर्गीय आयोगाकडून तपासून घ्यावी लागत आहे. आता मित्रांनो, पुणे विभागातील मागासवर्गीय आयोगाची या ठिकाणी सद्यस्थिती, त्यांनी किती आतापर्यंत रोस्टरची तपासणी पूर्ण केली त्याची आकडेवारी आपल्या बातमीतून समजणार आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय कक्षाचे सहाय्यक आयुक्त मुकेश काकडे साहेब यांनी काय सांगितले रोस्टरच्या बाबतीमध्ये, आता प्रलंबित प्रकरणाविषयी आत्ताची माहिती मित्रांनो आपल्याला ही मिळत आहे. कारण शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होण्यासाठी आपल्याला मागासवर्गीय आयोगाकडून NOC मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळावी लागते. त्यानंतर आपल्याला जाहिरात या ठिकाणी पवित्र पोर्टलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळं ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. काय म्हटलंय बघा, प्रभात वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे. नोकर भरती प्रक्रियेचा अडथळा दूर, 1,500 रोस्टरची अंतिम तपासणी पूर्ण. मित्रांनो, ही बातमी फक्त पुणे विभागातील आहे, राज्यातील नव्हे. आचारसंहितेपूर्वी जाहिरात होणार प्रसिद्ध. या ठिकाणी पुन्हा एकदा सूतोवाच केलं की जाहिरात ही आचारसंहितेपूर्वीच येणार आहे. बघा काय म्हणतायत, पुणे विभागातील रोस्टर तपासणीबाबतचा आढावा. राज्य शासनाकडून विविध शासकीय कार्यालयातील नोकर भरतीची घोषणा करण्यात आली. या नोकर भरतीसाठी पुणे विभागाच्या मागासवर्गीय कक्षाने 1.5 महिन्यात 1,500 मित्रांनो महत्त्वाची आकडेवारी आहे फाईल्स बिंदू नामवलीच्या फाईल्स तपासणी पूर्ण केली आहे. कोणत्याही चुका होऊ नयेत यासाठी कसून तपासणी अधिकाऱ्यांकडून केली जात आहे, त्याला प्राधान्य दिलं जात आहे. बघा, यामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या 5 जिल्ह्यांमधील सर्व शासकीय कार्यालयाचा रोस्टर तपासणीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मित्रांनो, पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील विविध आरक्षण निहाय एकूण मंजूर पद, रिक्त पदे रोस्टर तयार करावे लागत असून प्राथमिक स्तरावर त्याची तपासणी करून अंतिम तपासणीसाठी मागासवर्गीय कक्षाकडे सादर करावे लागते. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो संबंधित कार्यालयांना NOC दिली जाते. त्यानंतर ती जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया राबवता येणं आपल्याला शक्य होतं. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या कार्यालयांना भरती प्रक्रियेसाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. गेल्या 1.5 महिन्यात मागासवर्गीय कक्षाने बघा महत्त्वाचे सांगितलेले त्यांनी 1.5 महिन्यामध्ये 45 दिवसामध्ये रोस्टर तपासण्यासाठी शासकीय कार्यालयातील लिपिकांची, कार्यालय प्रमुखांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळाले आहे. शासनाकडून SEBC बघा 16% आरक्षण लागू करण्यात आले, त्यानंतर नुकतेच 10% आरक्षण लागू करण्यात आले. त्यामुळे नवीन आरक्षण लागू करण्यामुळे शासनाने सुधारित बिंदू नावली तयार करून ती मागासवर्गीय कक्षाकडून पुन्हा तपासणीचे आदेश लागू केले. त्यामुळे कार्यालयाला पुन्हा या ठिकाणी बघा रोस्टर मित्रांनो बनवावं लागलं. एका कार्यालयाला 3 वेळा या ठिकाणी चक्रा माराव्या लागल्या. 3 मित्रांनो या ठिकाणी 2 बाबी समावेश करण्यात आला आणि पहिल्यांदा रोस्टर तपासून घ्यावं लागलं. आयुक्त मुकेश काकडे यांच्यासह अधिकारी मित्रांनो रात्र आणि दिवस म्हणजे या ठिकाणी पूर्ण 24 तास हे काम चालू होतं. आतापर्यंत बघा, जिल्हा परिषदांचे पुणे विभागातील सर्व जिल्हा परिषदांच्या शिक्षक भरतीच्या 110 रोस्टरची अंतिम तपासणी पूर्ण झालेली असून तपासून झालेले रोस्टर शिक्षण अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलेले आहे. मित्रांनो, महापालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्थांची, प्राथमिक माध्यमिक शाळांची 450 रोस्टरची तपासणी पूर्ण झालेली आहे. 18 वरिष्ठ महाविद्यालयांची रोस्टरची तपासणी पूर्ण झालेली आहे. आणि त्यांनी महाविद्यालयाने या ठिकाणी आव्हान केले की तुम्ही लवकरात लवकर मित्रांनो रोस्टर तपासासाठी घेऊन या, तुमचं रोस्टर या ठिकाणी तपासून दिलं जाईल असं आव्हान त्यांनी केलेलं आहे. जास्तीत जास्त या ठिकाणी रिक्त पदांची आकडेवारी पवित्र पोर्टलवर जावी अशीही या ठिकाणी इच्छा ही सर्वांची आहे. रोस्टरवर बघा काकडे साहेब काय म्हणतायत, पुण्यातील मागासवर्गीय कक्षाकडे दाखल झालेल्या बहुसंख्य शासकीय कार्यालयांच्या रोस्टरची अंतिम तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. आता फारशी प्रलंबित प्रकरणे राहिली नाहीत. काही रोस्टरची तपासणी करताना जाणवल्याने त्याबाबत शासनाकडून सूचना मागवून तपासणी मार्गी लावण्यात आलेली आहे. सर्वच रोस्टरची बारकाईने तपासणी करण्यात आलेली आहे. काही रोस्टरमध्ये खूप चुका झालेल्या होत्या, त्या चुकांची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. दररोज किमान 70 रोस्टरची तपासणी करण्याचा धडाका लावल्यामुळे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले आहे, अशी माहिती मागासवर्गीय कक्षाचे सहाय्यक आयुक्त मुकेश काकडे साहेब यांनी दिलेली आहे. मित्रांनो, आता आज VC आहे, व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. VC मध्ये सुद्धा या ठिकाणी
विचारलं जाईल की रोस्टर तपासणी ही किती झालेली आहे, बिंदू नामावली तपासणीचं काम किती पूर्ण झालं आहे. त्यानुसार मित्रांनो या ठिकाणी आढावा घेतला जाईल आणि या ठिकाणी आजच्या VC मध्ये अंतिम तारीख जाहिरातीसाठी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.